देशातल्या जनगणना 2027ची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून पहिल्या टप्प्यात येत्या 1 एप्रिलपासून घरगणना आणि स्वगणना केली जाईल अशी माहिती जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. आणि प्रथमच स्वगणनेचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. 1 ते 15 एप्रिल दरम्यान स्वगणना आणि 16 एप्रिल ते 15 मे 2026 दरम्यान घरसूची आणि गृहगणना अंदमान आणि निकोबार बेटं, NDMC आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोराम, ओदिशा आणि सिक्कीम इथं घेतली जाईल. त्यानंतर इतर राज्यात घेण्यात येईल. महाराष्ट्रात येत्या 1 मे ते 15 मे दरम्यान स्वयंगणना करण्याचा कालावधी निश्चित केला आहे. तर 16 मे ते 14 जून दरम्यान महाराष्ट्रात घरांची नोंदणी आणि गृहगणना केली जाईल. पहिल्या टप्प्यात ही प्रक्रिया एप्रिल ते सप्टेंबर 2026 या 6 महिन्यांच्या कालावधीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या सोयीनुसार 30 दिवसांच्या कालावधीत पार पडेल. यासोबतच घरोघरी जाऊन घरांची यादी करण्याच्या 30 दिवसांच्या कालावधीच्या अगदी आधी 15 दिवसांच्या स्वयंगणनेचा पर्याय देखील उपलब्ध असेल. या टप्प्यात घरांची स्थिती, कुटुंबासाठी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा आणि कुटुंबाच्या मालकीची मालमत्ता याविषयी माहिती गोळा केली जाईल. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्न जानेवारी 2026मध्ये अधिसूचित करण्यात आले आहेत. स्वयंगणना पोर्टल 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल. राज्यात प्रत्यक्ष गणना सुरू होण्यापूर्वी 15 दिवस हा पर्याय खुला राहील. माहिती भरल्यानंतर एक 11 अंकी ACID मिळेल, जो प्रगणनक घरी आल्यावरती त्यांना दाखवावा लागेल अशी माहिती त्यांनी दिली. सेल्फ इनुमरेशन ये जो पोर्टल है ac.census.gov.in, इस पे स्वयं अपने हाउस होल्ड की जानकारी जो उस राज्य के लिए अवधि निर्धारित है उसके दौरान जानकारी दर्ज कर सकते हैं. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना फेब्रुवारी 2027मध्ये आयोजित केली जाईल. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातींची गणना देखील केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीकडून जनसांख्यिकीय, सामाजिक, आर्थिक, शिक्षण, स्थलांतर, प्रजनन क्षमता इत्यादी माहिती गोळा केली जाईल. लोकसंख्या गणनेच्या नेमक्या तारखा आणि या टप्प्यात समाविष्ट केले जाणारे प्रश्न योग्य वेळी अधिसूचित केले जातील. प्रत्येक नागरिकानं खुल्या मनानं जनगणनेत सहभागी व्हावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. हर व्यक्ति से मैं अपील करना चाहूँगा कि खुले मन से हर व्यक्ति इसमें भाग ले और सही सूचना दर्ज कराएं. जनगणनेची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जाणार आहे. प्रदान केलेली वैयक्तिक माहिती कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्रपणे वापरली जाऊ शकत नाही. जनगणना अधिनियमानुसार संकलित केली जाणारी माहिती ही काटेकोरपणे गोपनीय ठेवली जाईल. माहितीच्या अधिकारातही ती दिली जाणार नाही किंवा तिचा वापर न्यायालयातही केला जाणार नाही असं ते म्हणाले. देशभरात 2027च्या जनगणनेत 30 लाखांहून अधिक गणक, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी सहभागी होतील. भारताची शेवटची जनगणना 2011मध्ये घेण्यात आली होती. 2027ची जनगणना ही या मालिकेतील 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल. या जनगणनेसाठी केंद्र सरकारनं सुमारे 11,718 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्याबाबत सध्या कोणताही निर्णय झालेला नाही. तसंच जनगणना आणि SIR यांच्यात कोणताही सहसंबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.